नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आहे ना काहीतरी खास होणार आहे, कारण आज आम्ही पूर्ण फॅमिली ट्रिप अशी बाहेर जाणार आहेत फिरायला. तुम्हाला सगळं अगोदर आम्ही रोमनला उठवलंय तसं जस्ट तसंच आलंय, त्यानं काही ब्रश वगैरे काहीच केला नाही, कारण त्याला झोपेतून डायरेक्ट तसंच आणले. मी हर्षचे पप्पा दाखवते मी तुम्हाला कुठं बसले ते बघा. आणि हे बघा, हे आहेत आमच्या सासूबाई. हे बघा. तर मंडळी आज आम्ही पूर्णपणे अशी फॅमिली जाणार आहेत. आणखी कोण कोण आहे तुम्हाला मी दाखवते. तर चला मंडळी, आपला फायनली प्रवास चालू झालेला आहे. पूर्ण फॅमिली आमची आली. मी तुम्हाला आमची फॅमिली दाखवते. काय यांना तर बघितले, आमच्या सासूबाई, हे आमच्या ननंदबाईच्या मैत्रीण आणि हे आमच्या ननंदबाईचे आहे बरं का. तर चला मंडळी, आम्ही फायनली आता निघलेला आहोत. आज आम्ही जाणार आहे संभाजीनगरला. संभाजीनगरच्या अजिंठा लेण्या वगैरे आम्ही आज कव्हर करणार आहेत. तर आमचा हा प्रवास एकदम असा सुंदर होणार आहे, एकदम छान अशा आठवणींचा आणि इतिहासाचा प्रवास होणार आहे. तर तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी, आम्ही इथं जालन्यामध्ये आता आलेलो आहे. कशासाठी थांबलाय तिथं आपण? चला, इथं नाश्ता वगैरे आणि चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो आहोत. ये खायचं म्हणा. हर्ष, काय खायचं तुला? इकडे बघ हर्ष. काय हर्षनं खाली मिसळ पाव व सर्वांनी चहा नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास असा सुंदर आणि आनंदीमय होता, बरोबर का. तर मंडळी, आपण आता फायनली वेरुळ पोहोचलेला. आम्ही कधी कधी आपण प्लॅनिंग केल्याची त्याचं काहीतरी वेगळंच किंवा उलटच होते बरं का मंडळी. तसंच आजही आमच्यासोबत झालं, कारण आम्ही घरून निघल्यापासूनच प्लॅनिंग म्हणजे आमची सुरुवातच होती की आम्हाला अगोदर अजिंठ्याच्या लेण्या आणि मग परत वापस रिटर्न येता येता एलोरा कव्हर करायचं होतं. पण काय झालं, आम्हाला जायलासाठी थोडंसं लेट तिथं पोहोचवलं. पण आमच्या ड्रायव्हरला वाटलं होतं की अगोदर एलोराला जायचं, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार बघितलं. पण आमचं थोडंसं हे झालं, मूड ऑफ झाला. पण म्हणलं काय ना काहीतरी जाऊ द्या. पण हे इथं पण खूप सुंदर आहे बरं का. इथं म्हणजे नंतर येण्याचं कारण एकच होतं की इथं सर्वांना अगोदर येऊन गेलो होतो, पण फॅमिली सोबत सर्वजण पहिलीच वेळेस आले होते इथं. त्यामुळे इथे खूप जास्त एन्जॉय केला, व्हिडिओ बनवला, खूप छान व्हिडिओ बनला. पण सर्वांच्या याच्यामध्ये आवाज किंवा व्हॉइस येणं, बोलणं येणं हे थोडं कमीच आहे या व्हिडिओमध्ये, कारण मग भीडमुळे आणि परत माईक असल्यामुळे एकाचाच आवाज रेकॉर्ड होता ना, त्यामुळे सगळेजण आपले आपले व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त होते. आणि हे तिघ जण कसे चालले ते बघा. रोमन तर एवढा खुश झाला होता ना बघून वातावरण तिथलं. हे तर एवढं छान असं दृश्य वाटत होतं ना मंडळी, बाहेरूनच खूप छान वाटत होतं. मी म्हणजे लहान होते ना, म्हणजे शाळेची ट्रिप गेलती तेव्हा एकदा गेले होते. त्यानंतर सेकंड टाइम असं फॅमिली सोबत गेलो होतो आम्ही. म्हणजे पूर्ण फॅमिली आहे बघा. हे सर्वजण पण ह्याच्यामध्ये कोणी तर जास्त आलं नाही व्हिडिओ मध्ये, कारण मग ते त्यांचे पण व्हिडिओच्या युट्यूब चॅनल आहे ना, ते आपले आपले व्हिडिओज बनवू लागले ना, त्यामुळे. नाही बघा कसलं सुंदर आहे. 3 मजली बिल्डिंग आहे बरं, म्हणजे दगडाची छान अशी कोरलेली आहे. बांधकाम किती सुंदर आहे नाही बघा. आम्ही तर बघून खूप असं चक्क झाले होते मी, कारण खूप लहान होते तेव्हा, शाळेच्या ट्रिप होते ना तेव्हा आले होते. त्यानंतर म्हणजे आता तेव्हा एवढं काही जास्त बघितलं नव्हतं, पण आता पण खूप छान वाटू लागलं फॅमिली सोबत. हर्षचे पप्पा तर हे बघा मला जातात काहीतरी पाणी वगैरे बघण्यासाठी. तिथं पाणी साठवण्याची जागा होती, त्यांच्या डोक्यालाच लागते खटकन. लय लागलं होतं डोक्याला. हे बघा हर्ष काहीतरी वेगळंच होतं. ते तर माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ मध्ये आहेच नाही बरं का, त्याच्या मामा सोबतच आहे ते. बघा किती सुंदर आणि एकदम असं प्रसन्न आहे ना मंडळी, खूपच छान. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली, आतमध्ये गेलोत. सुरुवातीपासून अशा छान दगडाच्या इतकी सुंदर कलाकृती आहे ना, दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहे बघा. कारण त्या काळामध्ये काही तंत्रज्ञान किंवा काहीच नसतानाही एवढं सुंदर असं छान काम होतं ना. आल्याच्या नंतर आहे ना, आपला पूर्ण असा इतिहास असा जिवंत होते असं वाटतं. आपल्याला जे छोटे छोटे आपल्याला अशी बोलतील असं वाटतं. एकदम खूप छान वाटतं. आवाज एवढा इथं असा घुमतोय ना, एकदम आतमध्ये आल्या प्रसन्न आणि एकदम छान वाटते बरं. मधात आलं येईन दे बघ. सर्व काही बघणार आहे आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण कुठं जास्त
तर मंडळी, औरंगाबाद जवळ असलेली ही लेणी सुमारे 2 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे आणि ते एकूण 34 लेणी आहेत बरं का. त्यामध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या शिल्पकलेचा अद्भुत संगम आपल्याला पाहायला मिळतो. तिन्ही एकत्र एका ठिकाणी बरं का मंडळी, खूप छान होतं. इथली प्रत्येक लेणी हजारो वर्षापूर्वी हाताने कोरली गेली आहे आणि त्या काळातील कलाकारांच्या कल्पकता आणि मेहनत यांचा हा जिवंत पुरावा आहे. इथे येताना तुम्हाला शांत वातावरण, अप्रतिम शिल्प कला आणि इतिहासाची जाणीव, तिन्ही गोष्टी एकत्र अनुभवायला मिळतात. तर मंडळी, तुम्ही ही फॅमिली ट्रिप प्लॅन करत असाल तर एलोरा ठिकाणी तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप सुंदर आहे. कारण इथं तिन्ही धर्मांचा एकत्र आलेला संगम, असं छान वातावरण, निसर्गरम्य आणि सुंदर अशा दगडामध्ये केलेल्या कलाकृतींचा अनुभव घेता येईल. तर इथे आर्यन आणि रोमन दोघा जणांचं फोटोशूट चालू होतं आणि तो खूप जास्त अंधार असल्यामुळे जास्त काही आपल्याला असं क्लिअर नाही दिसत. तरी पण मी मोबाईलचा टॉर्च लावला होता, दाखवण्याचा प्रयत्न केला होता. खूप जास्त तिथं गर्दी वगैरे असल्यामुळे, कारण खूप गर्दी होती तिथं, प्रत्येक जणांचं चालू होतं व्हिडिओ शूट करणं. मग थोडा उजेड त्यामध्ये चमकत होता, त्या उजेडामध्येच आम्ही थोडंसं शूट पण केलं. ते आपण आलो होतो ना, ही सर्वात मोठी तिथलची बौद्ध मूर्ती होती, बौद्ध लेणी. कारण एवढ्या आपण अगोदर बघितलं होतं त्या सगळ्या छोट्या छोट्या होत्या, पण त्याही खूप सुंदर होत्या आणि ही सर्वात मोठी होती. आसपास सर्व राजा म्हणजे ज्यांनी हिची निर्मिती केली अशी राजांची पण मूर्ती कोरलेली होती. सर्वात जास्त मोठी असल्यामुळे त्याचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण आतुरतेनं वाट बघत होते आज जाण्याची आणि दर्शन घेण्याची. कारण खूप जास्त गर्दी असल्यामुळे एक जण जाऊ लागलो. मग आता खूप अंधार असल्यामुळे. त्यानंतर आमची दिव्या इथं बसली होती, मस्त तिने तपास्या वगैरे केली. हा, आणि ही एलोरा लेणी आहे ना, निर्मिती साधारण 6व्या ते 10व्या दशकात दरम्यान झाली आहे. इथे वेगवेगळ्या राजवंटीमध्ये या लेणी कोरल्या गेल्या. विशेषित राष्ट्रकूट राजवंशाचा यामध्ये खूप म्हणजे खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे बरं का. तर मंडळी, विशेष आणि महत्वाचे म्हणजे या ठिकाणी बौद्ध, हिंदू आणि जैन धर्म एकत्र दिसतात. यावरून त्या काळामध्ये धार्मिक सहिष्णुता आणि संस्कृती समृद्धी आपल्या लक्षात येते. कारण बघा ना, त्या काळामध्ये ही तिन्ही धर्म एकत्र होते आणि सर्वच आपापलं याच्यामध्ये काहीतरी वेगळीच कलाकृती आणि महत्व पण आहे. मी ना तिन्ही म्हणजे जैन लेण्या आणि कैलास मंदिर बौद्ध लेण्या आहे तिन्ही एकत्र आणणं म्हणजे खूप जास्त असा लॉंग व्हिडिओ होत होता. त्यामुळे मी प्रत्येकाचा वेगवेगळा व्हिडिओ बनवलाय. आणि आपण सध्या आता ज्या आहेत त्या बौद्ध लेण्या आहेत. तर आहे ना, या बौद्ध लेण्या क्रमांक 1 ते 12 धर्मांशी संबंधित आहेत. म्हणजे 1 ते 12 पर्यंत सर्व बौद्ध लेण्या आहेत. या लेण्या साधारण इसवी 5 ते 7व्या शतकात तयार करण्यात आल्या आहेत. लेण्यामध्ये 2 मुख्य प्रकार दिसतात. पहिला म्हणजे विहार, म्हणजे भिक्षूंना राहण्यासाठी असलेल्या मठासारखी रचना, आणि दुसरा प्रकार म्हणजे चैत्यग्रह, प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी सभागृह. तर मंडळी, बौद्ध लेण्या आहेत ना, प्रत्येक लेण्यामध्ये भगवान बुद्धांचं विविध मुद्रा आपल्याला पाहायला मिळतात. ध्यान मुद्रा, परत उपदेश मुद्रा आणि अभय मुद्रा. या मूर्ती केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून त्या काळामधील कला, संस्कृती आणि अध्यात्मक यांचा सुंदर अनुभव दर्शवतात. तिसऱ्या मंजिलीवर तुला बसल्याच्या नंतर कसं वाटायलंय सांग आपल्या मंडळीला. छान वाटले. दिव्याला आज असं वाटायला आज मैं ऊपर आसमानीचे. खरंच एवढं छान असं प्रसन्न वातावरण आहे, एक नंबर छान वाटतंय बसल्यानंतर. दिव्याला कसं वाटायला बाई. आम्ही दोघीच तुम्हाला दिसत असं, कारण आमची पूर्ण फॅमिली आता सध्या कुठं पांगले, कोण आता आम्हाला शोधावं लागेल इथं आतमध्ये, कोण कुठं हरवले काय झालंय. आणि आमचा रोमन तर कुठं गायब आहे, त्याच्या मामासोबतच येते का माझ्यासोबत येईन झालं. व्हिडिओ मध्ये तर थोडा पण येईन झाला रोमन. आतमध्ये हर्ष पप्पाचं त्यांचं बघणं चालू आहे. एलोरा येथील बौद्ध लेणी शांतता, साधेपणा आणि आध्यात्मिक अशी ऊर्जा आपल्याला अनुभवायला लावतात. हजारो वर्षापूर्वी डोंगरात कोरलेली ही वास्तू आजही आपल्याला इतिहासाची जाणीव करून देते. तुम्ही फॅमिली ट्रिप किंवा मित्र मैत्रिणी बरोबर फिरायला जायचं ठरवत असाल किंवा आपल्या आई वडिलांना फिरायला घेऊन जायचं असेल कुठेतरी लांब जाण्यापेक्षा, आपला संभाजीनगर येथील एलोरा बौद्ध लेणी, जैन लेणी आणि कैलास मंदिरला एकदा नक्की व्हिजिट द्या. कारण ही आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची शान आहे. एकदा इथे नक्की या. जर तुम्ही एलोरा बौद्ध लेणीला येण्याचे जर
प्लॅन बनवत असाल तर तुम्हाला एक्झॅक्ट टाइम सांगते मी. ऑक्टोबर स्टार्ट ते फेब्रुवारी लास्ट पर्यंत तुम्ही इथे व्हिजिट देऊ शकतात किंवा फिरायलाही येऊ शकतात. कारण त्यावेळेस खूप जास्त थंडीही नसते आणि खूप जास्त ऊनही नसते. त्यामुळे मी जानेवारी मध्येच गेले होते, पण मला हे व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालं. थोडा म्हणजे जास्तच लेट झालं बरं का मंडळी. तर चला, भगवान बुद्धांचं शांत आणि प्रसन्न मूर्ती समोर उभं राहिलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते. येलोरा येथील बौद्ध लेणी ही श्रद्धा आणि साधनेचं प्रतीक आहे. हजारो वर्षापूर्वी कोरलेली ही वास्तू आजही आपल्याला संयम, शांती आणि करुणेचा संदेश देते. तर ही आहे लेणी क्रमांक 12, जी 3 ताळ आहे. ही 3 मजली भव्य विहार रचना आणि त्या काळातील वास्तुकलेचं एक ताजं आणि अद्भुत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. या लेण्यांमध्ये फिरताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. ना गोंगाट ना गडबड, फक्त आपण आणि आपलं शांत मन. शांतता. हजारो वर्षापूर्वी भिक्षू इथे ध्यान करत असतील, मंच उच्चारत असतील आणि आजही त्या स्पंदनाचा येथे आपल्याला अनुभव मिळतो आणि मनाला शांतताही देऊन जाते. तर हे बघा, इथेही आपल्याला खूप मोठी भव्य आणि छान अशी आकर्षक प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. जसं पूर्ण तोंड वगैरे याच्यात पूर्ण नष्ट झाले आणि हे त्यांचे राजे जे आहेत त्या काळातील राजांच्याही प्रतिमा इथं कोरलेल्या आहेत. इकडच्या साईडनं पण आहे ते बघ, बारीक असं छोटं छोटं सगळं नाही असं म्हणजे दगड म्हणून काहीच दिसत नाही बरं का. इथं पूर्ण असं काहीतरी कलाकृती केलेलीच आहे. आणि इथं खाली म्हणजे त्या मोठ्या प्रतिमेच्या खाली आहे ना एक अशी प्रतिमा कोरलेली आहे की त्यांच्यामुळे आपल्याला हे सध्या आता बघायला भेटते. त्यांचं खूप जास्त त्याच्यामध्ये श्रेय आहे, त्यामुळे त्यांची ही प्रतिमा खाली इथं कोरलेली. हे इकडे दिसत नाही, त्यांच्या पत्नी आहेत. हे कसं म्हणजे काहीतरी आहे, हे कवडं काय कळत नाहीये, लक्षात नाही आलं ते. बट इकडच्या साईडला आहे ना, त्या साईडला त्यांचं असं डोक्यावरती घेतलेले भार म्हणजे पूर्ण भार असा आपण असं डोक्यावर घेतलाय, असं त्या कलाकृतीमधून आपल्याला नंतर असं सांगण्याचा किंवा आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला. तर तुम्ही इतिहास प्रेमी असाल किंवा तुम्हाला नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला आवडत असेल तर येलोरा लेणी ही तुमच्या बकेट लिस्ट मध्ये असायला हवी. लेणी क्रमांक 10 विशेष प्रसिद्ध आहे. तिला विश्वकर्मा लेणी असंही म्हणतात. या लेणीत मोठा स्तूप आणि बसलेली भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती दिसते. चला मंडळी, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.